तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीचं सायल्याचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर. आमचं लोकेशन आहे येराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट सारखी सतवत आहे की सर आमच्या झाडाला भिरूड लागलं आहे, काय करावं काय नाही, खोडकीड लागलं काय. इकडे या. आता हे झाड तुम्ही जवळून बघू शकता. हे आता स्पेशी वगैरे जरा अशा खाल्ल्या दिसतात. इकडे या जवळ. आता हे बघा, असे जखमा वगैरे दिसतात का तुम्हाला? ह्यालाच भिरूड म्हणते. आता बघा, हे बघा, त्या सात इकडच्या बाजूला बघा, हे असं मातीसारखं दिसतं काय बघा. खाली तर माती साठल्या बघा जरा. ह्याला भिरूड म्हणते. आता हे कशामुळे होतं तर किड्यामुळे होतं. जे आपली खोड पोकरणारे आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं होतं. आणि एकदा का ह्याचं प्रमाण वाढलं ना तर ते आपल्याला एफेक्टच करतं. आता हे बघा, इथं हे झाल्यामुळे वरची वाढ बघा, खाली भिरूड लागल्यामुळे वरची वाढ वगैरे पूर्ण थांबल्यातच जमा आहे. ह्या झाड ही फांदे बघा आणि वरती बाकीच्या फांद्या बघा. फरक असा पडतो आपल्याला उत्पन्नावर म्हणा किंवा इतर गोष्टींवर. आणि हे सगळ्यात जास्त कॉमन समस्या आहे आणि त्यावर शेतकऱ्यांना काय करावं ते कळत नाही लवकर. तर आता काय करायचं तुम्हाला सांगतोय बघा. हे इकडे हे अशी जी जखम वगैरे आहे ना, पहिल्यांदा साली वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या. मोकळ्या काढा किंवा कशा तर सायाने काढा. हे बघा, सगळं मोकळं करून घ्यायचं. का तर आतमध्ये कुठं कीड वगैरे राहिलेली असेल, कुठं काय झालेलं असेल तर ती काढायसाठी, किंवा तिला जागा भेटत नाही लपून राहण्यासाठी. म्हणून आपण हे पहिल्यांदा साली काढून घेणार होतो सगळ्या बाजूनं. आता सगळं मोकळं इकडे इकडे तिकडच्या बाजून आता सगळं आपण मोकळं करून घेतलंय. हे बघा, हे असं ते खात हे सोडतच असते. तर आता ह्याच्यावर करायचं काय तर तुम्हाला सांगतो. पहिला टप्पा ह्या साली जरा काढून घ्यायच्या. हे बघा, जवळून या दादा. हे आपला खोड आहे का, ह्याच्यात बघा आता होल केलेला आहे. जिथं आता तार गाठले तिथं बघा, हे बघा आत होल झालाय. आता ते आत अजून असणार आहे. हे असं प्रादुर्भाव त्याचा असतो. हे बघा, इकडे भुस्सा पडतोय. आता याचं काम चालू आहे. आता करायचं काय ते तुम्हाला सांगतो. सरका मागे. पहिली गोष्ट साल काढून घेतली. तर दुसरं आता पाण्याची बादली आपण आणतोय. पाणी घेतलंय. त्यानंतर हे बघा, हे कीटकनाशक. ते काय आहे तर आपलं लक्ष तर लक्षमध्ये आता आपण लक्ष घेतो. लक्षमध्ये कंटेंट कुठला आहे तर लॅम्बडा सायलोथ्रिन. हे आता प्रमाण, हे आता 1 लिटर पाणी आहे, फक्त 2 ml आपल्याला ह्यात आपलं जे काय असेल ते कीटकनाशक चालेल. आता ह्याला क्लोरोपायरिफॉस चालेल. आता हे आपण घेतोय साधारणपणे 2 ml. आता या पाण्यात मिक्स करून घेतोय आपण चांगलं. आता तुम्ही म्हणत असेल सर हे मिक्स केलं पुढं काय करायचं सांगतो. हे मिक्स करून घेतलं. हे बघा, आता चांगलं द्रवण तयार करून घेतल्या. जिथं जिथं आता तुमची खोडकीड आहे या इकडं, तिथं मस्त वेगळी असं ओतून घ्यायचं. म्हणजे अंतर्गत काय कीड वगैरे असेल तर ती मरून जाते. हे बघा, हे पूर्णपणे भिजवून घ्यायचं. सगळ्याच बाजूने असं, म्हणजे अंतर्गत काय कीड वगैरे असेल ती मरून जाते तिथल्या तिथं. म्हणजे जास्त आपल्याला काय हानी होत नाही. अंतर्गत इथं काय कीड असली तर आता हे मरणार आहे यांना. आणि भरपूर प्रमाणात तुम्ही तयार करा आणि हे भिजवा पूर्णपणे झाड, म्हणजे भिरूड थोडंसं आटाप्यात येईल. तर ना दुसरी गोष्ट आता काय करणार आहे तर आता ह्याच्यावरती आपण बोर्डो पेस्ट लावणार आहे. बोर्डो पेस्ट का लावायची, जर का दुसरी कुठली कीड असली तर त्याला वर जाऊन द्यायचं नाही. आणि बोर्डो पेस्ट कशी तयार करायची तर तो तुमच्या मनात प्रश्न असेलच, तर त्याचा आपला इंटिग्रेटेड व्हिडिओ आलेला आहे, तो चेकआउट करू शकता. तरी पण एक थोडक्यात प्रोसिजर सांगतो. यासाठी आपल्याला मोरचूद आणि चुना लागणार आहे. आणि त्यात सोबत आपण कीटकनाशक घेतले ते लागणार आहे. मोरचूद आपता हे आपण किती प्रमाणात केलं तर फक्त 1 लिटरचा बोरोटॅक्स तयार केला. तो कसं करतो, अर्धा लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम चुना, अर्धा लिटर पाण्यामध्ये मोरचूद, आणि काय करायचं जे आपला चुना आहे तो मोरचूदमध्ये मिक्स करायचा. आता हे असं तयार केलं. 2 ml आपण ह्यात काय वापरलं आहे तर आपलं कीटकनाशक. ही आता पेस्ट असं सगळीकडनं लावून घ्यायची. म्हणजे बुरशीजन्य रोग वगैरे काय असेल तर थांबतील आणि ह्याचा फायदा आपल्यालाच होईल. आणि ज्या कोणा शेतकऱ्याला काय अडचण असेल तर आपलं त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करावा. तिथे देखील रोजच्या रोज आपली नवीन पूर्ण माहिती येत राहते. हे अशी पूर्णपणे आता सगळीकडे आपण लावून घेणार आहोत.
तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगत जावा आणि नवीन कोणत्या विषयावर करू ते देखील कळवत जावा. म्हणजे कसं होईल, तुमच्यापर्यंतच्या ज्या ज्या अडचणी आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावर मी उपायालाच काढायचा प्रयत्न नक्की करू. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.